तर हा होणार आहे हिटलेस कर्लचा पार्ट 3. तर याच्यामध्ये आपण करणार आहे हिटलेस कर्ल बाय युजिंग दिस कर्लर्स. आता हे तर मी एकदम स्टार्टिंगला मागवलं होतं, पण आता याचाच पार्ट नंबर 3 झाला. याचा पार्ट नंबर 1 व्हायला पाहिजे होता खरं तर. आता तुम्ही जर माझ्या आधीचे 2 पार्ट पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे मिडल पार्टिशन, आणि मिडल पार्टिशन केल्यानंतर मागून झिगझॅग मध्ये 2 सेक्शन मध्ये केस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर केसांवरती पाणी स्प्रे करायचं आहे या स्प्रे बॉटलनी. आता हे टोटल आहेत 6 रोलर्स, तर आपल्याला हे 6 सेक्शन मध्ये लावायचे आहेत. तर आता हा असणार आहे आपला पहिला सेक्शन, जो आपण पुढच्या साईडने घेतलेला आहे. आता जो पहिला सेक्शन आपण काढला आहे त्याला हेअर रोलर हे आतल्या साईडला टर्न करत एंड पर्यंत आणायचं आहे, आणि एंड पर्यंत ते आल्यानंतर त्याला सेक्युअर करून द्यायचंय. आता सेकंड नंबरला आपल्याला लेफ्ट साईडचा एवढा सेक्शन घ्यायचा आहे. आता सेकंड सेक्शनला आपल्याला हेअर रोलर आतल्या साईडला टर्न करत एंड पर्यंत आणायचे आहेत, आणि इथं सुद्धा हेअर पिननी हे सेक्युअर करून द्यायचंय. आता हे जे खालचे केस आहेत त्याला रोलर आतल्या साईडने टर्न करायचं आणि इथं सेक्युअर करून द्यायचंय. आता जे इकडून केले ते सेम इकडच्या बाजूने पण करायचे. तर फायनली खूप साऱ्या मेहनतीनंतर हे काहीतरी असं दिसतंय, आणि मला ही मेथड बिलकुल आवडत नाही, कारण की बघा पिना परत पडल्या. मला ही मेथड बिलकुल आवडत नाही, कारण की याच्यामध्ये लय झंझट असते. आता भेटूया आपण 1 तासानंतर. A few moments later. फायनली 1 तास झालाय, आणि मी हे लय मुश्किलने ठेवलंय भाऊ. आधीच्या 2 मेथड याच्यापेक्षा खूप चांगल्या होत्या, कारण की ह्या मेथड मध्ये मला जेवढा त्रास झालाय, जेवढं मला अनकम्फर्टेबल फील झालं, तेवढं आतापर्यंत कुठल्याच मेथड मध्ये झालं नाही. चला आता बघूयात फायनली याचा रिझल्ट काय येतोय आणि काय नाही येते ते. याचा फायनल रिझल्ट मस्तपैकी केसांमध्ये बाउन्स वगैरे ऍड झाला आहे. कष्ट केलेत पण ठीक आहे, रिझल्ट पण भेटलाय. आता आधी सगळे ओपन करूयात, मग तुम्हाला दाखव. बाकीचं मला माहित नाही, पण पुढचे केस बघा हे कसे कर्ल झालेत, एकदम मस्त झालेत. तर हा आहे याचा फायनल रिझल्ट. तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मधलं कुठली मेथड जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.